हाय गुड मॉर्निंग सगळ्यांना. तर स्वागत आहे तुमचं माझ्या अश्विनी नेवलकर ब्लॉगमध्ये. आणि आज मी तुम्हाला सकाळी सकाळी कुठे दिसते आहे तर हे माझ्या आईचं घर आहे. मी आईकडे आली आहे सकाळी सकाळी, म्हणजे सकाळी नाही आली, रात्रीच आली काल 10:30-11 वाजता. तर काहीतरी कामानेच आली आहे. तर तुम्हाला कळेलच पुढे, व्हिडिओ नक्की बघत राहा कशासाठी आली तर, कारण खूप छान व्हिडिओ येणार आहे तुम्हाला. खूप चांगला व्हिडिओ राहील, तुम्हालाही खूप आवडेल, नवीन नवीन आयडिया पण मिळेल त्यामधून. तर नक्की बघत राहा व्हिडिओ. आणि आता कोण आलं आहे आमच्याकडे? मोठी आई आणि स्वप्नील आला आहे. मोठी आई, हे बा मोठी आई आली आहे. कशा, हे बघा स्वप्नील आणि अंकुश. स्वप्नील पण आला मोठी आईसोबत. पण आता हे दोघे चालले कुठेतरी. कुठे चालले? कुठे चालले? मामाच्या घरी. मामाकडे चालले. ठीक आहे, जाऊन या, मग सांगू आपण कशासाठी आलो, काय आलो. ठीक आहे, चला बाय. चला आता पटापट आपण स्वयंपाक करून घेऊ, कारण आपल्याला नंतर निघायचं आहे जेवण वगैरे करून. आणि आमच्यासोबत परत कोणतरी आलं आहे. कोणाला रिंग पोळेवाली आहे. पोळेवाली सोबत घेऊन आली. पोळेवाली आणली, नागपूर पोळेवाली आणली सोबत. नेहमीप्रमाणे ती पोळ्या लाटत आहे. कपडे घालायला ते रुसते आता रुसते ते आता. तर आता हिच्या पोळ्या करणं सुरू आहे. मी पण आता पोळ्या करू लागते तिला. ती पोळ्या लाटत आहे. तर बघा आम्ही कशासाठी आलोय, कसली धावपळ आहे ते दिसेलच तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये. आणि आता पण मी पोळ्या करणार होती, पण मोठी आईच लागली पोळ्या करायसाठी. मी व्हिडिओज बनवत राहिली. तर चला. तू लग्नात काही कामाची नाही? नाही मी नाही ह्याच पोरीला कामाला लावतो. भांडे घासा, हे करा ते करा, सर्व मोबाईल घेऊन राहते. नाही. नाही, आम्ही हा आमचा ब्लॉगचा मोबाईल एका मुलाकडे देऊन देऊ आणि आम्ही आमचे कामं करू. तो शूट करत राहील तुमच्यासाठी. हो, ते पण मोठे पण काममध्ये लावणार आहे, काही प्रश्नच नाही आहे. तर असा गोंधळ आहे सुरू आमच्याकडे सगळ्या लग्नाच्या आधी. हो, आता तुम्हाला सगळं कळूनच गेलं. तुम्ही ती आता तिथं राहील आपल्यासोबत की घरी राहील? सांग. मावशी घरी ठेवत तर बघा, तुम्ही व्हिडिओ आधी बघितला असेल स्वप्नीलचा, पाहुणे वगैरे बघायला आलेला. तो आपण व्हिडिओ शूट केलेला आहे, तो तुम्ही बघितलाही असेल. नसेल बघितला तर तुम्ही माझ्या चॅनलवरती जाऊन नक्की बघा. तिकडे सगळा गोंधळ आहे. तर आपल्या स्वप्नीलचं लग्न जमलेलं आहे. स्वप्नील म्हणजे माझा भाऊ, मोठ्या आईचा मुलगा. तर आपण गेलो होतो गडचांदूरला, मी शूट केलेला आहे व्हिडिओ. तर तिथे बघितलं असेल तुम्ही. आपण आधी मुलाकडे बघणी झाली, त्यानंतर मग आपण मुलीला पण बघायला गेलो होतो त्याच दिवशी. आणि मग आता सगळं फायनल झालेलं आहे, त्यामुळे आता व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे. आणि आज जायचं आहे आम्हाला कपडे घ्यायला एंगेजमेंटची. आता एंगेजमेंटची डेट पण आलेली आहे. तर एंगेजमेंट आहे, तर एंगेजमेंटसाठी आपल्याला कपडे घ्यायचे आहे आणि परत भरपूरसं असं छान सामान घ्यायचं आहे. तर तुम्हाला पण आयडिया मिळेल. आणि आम्ही काही सामान घरी पण करणार आहोत. तर कशा प्रकारे करणार आहोत, काय करणार आहोत, तुम्ही नक्की बघत राहा व्हिडिओ. तुम्हाला नक्की दिसेल, काहीतरी नवीनच बघायला मिळेल व्हिडिओमध्ये. आणि तुम्हाला पण नवीन आयडिया मिळतील व्हिडिओमधून. तर चला आमच्यासोबत बघत राहा व्हिडिओ. आता मी पटकन पोळ्या करून घेते तिच्यासोबत, रिंकूसोबत, आणि लगेच भेटते. तोपर्यंत करिश्माताई पण येणार आहे. अजून बरेचसे पाहुणे दिसतील तुम्हाला व्हिडिओमध्ये, तर व्हिडिओ बघत राहा. चला, फायनली मी काही पोळ्या केल्या नाही, यांनीच केल्या. कारण पुऱ्या करणार होत्या, पण आता पोळ्या टाकल्या. पुऱ्या करणार होत्या पण पोळ्याच झाल्या पूर्ण. तर कारण अर्धी पाहुणे यायचे ना आमचे. निघाले की नाही? नंतर पुऱ्या करणार आहे. निघाले की नाही? फोन लावून पाहा लागेल. अर्धे पाहुणे सायंकाळी. बघू आता. माझ्या मुलाच्या लग्न यांनाच कॅटरिंग ठेवावं लागतं. रिंकू पोळ्या करणार, मी शेकणार, भाजी आई करणार, करिश्माताई भाजी, करिश्माताई भांडे घासणार, सारिका कपडे धुणार. नाही सारिका भांडे, सारिका भांडे, करिश्माताई कपडे. झालं, कामं निपटूनच जातात. ठीक आहे, सगळे आपण मिळून करून टाकू. यांच्याकडे मोबाईल घेऊन देऊ ब्लॉगिंग करायला. हो, मला काही पोळ्या करता नाही, तसं कशा करत आहे. तर वाकड्या इकड्या
सुग्रण आहे माझी मोठी आई, इतका छान स्वयंपाक करते बापरे, खूपच भाज्या वगैरे तितके छान. बोटं थोडं काय म्हणते माझे मिस्टर वगैरे तर साधं पालकचं वरण सुद्धा आवडते मोठ्या ह्याच्या हातचं. तर बघा अशी आमची स्वयंपाक करताना खूप मस्ती मजाक सुरू होती. आणि आता बघा आम्ही सगळे जेवण करायला बसलो आणि आम्ही सगळे मिळूनच जेवायला बसलो होतो. आणि आम्हाला लगेच जायचं होतं म्हणून आम्ही पत्राळीतच जेवण घेतलं, कारण मग परत भांडे निघतील, मग वेळ जातो जास्ती म्हणून. आणि बघा आता आमची सगळी अशी मजाक मस्ती सुरू होती, त्यामुळे मी व्हॉइस ओव्हर करते आहे, कारण आम्ही बोलत असल्यामुळे आवाज भरपूर होता. आणि आता कृषिका बघा इकडे तिचं जेवण झालं होतं तर ती बसली होती, मोबाईल वगैरे बघत होती थोडंसं. तर अशा प्रकारे आमची खूप छान मजा मस्ती चालू असते. आम्ही मिळून स्वयंपाक केला आणि स्वयंपाक झाल्यानंतर असंच सगळे मिळून मिसळून जेवण पण करायला बसलो. देवांश हाय, तू केव्हा आला देवांश? आत्ता आला. परी, आमची परी बघा किती क्यूट दिसतीये. अहो परी कुठे चालली ग? देवांश कुठे चाललो आपण? मार्केटला. कशाला रे? शॉपिंग करायला. थांब, काय शॉपिंग करणार आहे? हं? कपडे घेणार आहे? कोणासाठी? परी आपण कुठे चाललो? शॉपिंगला. काय घेणार आहे ग? कोणासाठी ग? कोणासाठी? मामीसाठी साडी घ्यायला चाललो हो ना परी? हो ना देवांश? मामीसाठी. अहो मामीचं नाव काय सांग बरं? ए देवांश, हो राहू दे ना. देवांश, देवांश तू कार घेतली ना? कोणती कार घेतली? ही वाली घेतली का? किया गाडी घेतली. बापरे, तुला नाव माहिती आहे? ए मग पेढे नाही आणले तू माझ्यासाठी देवांश? तुमच्या घरी यावं लागते का? पण तू इथे आला ना, मग इथे का नाही आणले पेढे? घरी नाही बा, तू इथे आणून दे आम्हाला. देशील का? नंतर देशील. आता आपण बाजारात चाललो ना, मग तिथून काजू कतली घेऊन दे, काजू कतली. ठीक आहे. पप्पाला फोन कर, मावशीच्या याच्यावर पेमेंट करा म्हणा. हां, पप्पाला म्हणा फोन पे करायला लाव. हां, किती सांगशील? किती? 3 रुपयात काजू कतली येते का ले? असे का? हां, अच्छा तुझ्या पप्पाकडे खूप सारे पैसे आहे. आम्हाला देणार आहे थोडेसे? आम्हाला पण गाडी घ्यायची आहे, देणार आहे थोडेसे? अच्छा, मामाचं लग्न झाल्यावर देशील का? मग तोपर्यंत आम्ही वाट पाहू का? गाडी आहे त्यांच्या घरी, गाडी आहे. नाही, आम्ही नवीन घेऊ ना. नागपूरला आहे, नागपूरला. मोठी गाडी आहे. देवांश, मग आम्ही तोपर्यंत वाट पाहू का मामाचं लग्न होतपर्यंत? अरे बापरे, मग आम्ही लग्नाला कशाने येऊ? गाडीनेच येऊ का? तुझी गाडी देशील का नवीनवाली? तुझी नवीनवाली गाडी देशील का? आम्ही दुसरी घेऊ. हां, बापा किया सोनेत माहिती आहे तुला? बापरे, कोणी सांगितलं रे? पप्पाने सांगितलं का? बाय. चला आता निघू आपण कपडे घ्यायला. चप्पल हातात कशाला घेतली रे? ही बा, ही स्वप्नीलची बहीण, तो स्वप्नील, ही खुशी तिची मुलगी, हा देवांश, हा ही मानाची करवली आहे नवरदेवाची. आम्ही दुसरा नंबर नवरदेवाची आई आणि ही मानाची करवली आहे. करीवली मानाची बहीण. चला, मानाची वहिनी आहे का? मानाची वहिनी नाही आहे, मानाची बहीण आहे. चला, मानाची बहीण नंबर 2, मानाची बहीण नंबर 3 वरीवाली. आणि आमची परी बघा कशी आली तयार होऊन. चला आता शॉपमध्ये भेटू, भरपूर ऊन आहे. शॉपमध्ये गेल्यानंतर व्हिडिओ काढील आता.
तर आता तुम्हाला पुढचा व्हिडिओ पार्ट 2 मध्ये येईल, कारण हा व्हिडिओ भरपूर मोठा होतो, मग बघायला पण इंटरेस्ट नाही राहत. त्यामुळे आपण पार्ट 2 मध्ये भेटू आम्ही शॉपमध्ये काय काय घेतलं तर व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. परत भेटू, तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय.